Hello students, welcome back. In this video, we are going to start with new chapter number 5th, oscillations. This chapter has more mathematical or numerical questions having weightage of 4 to 5 marks in HSC board exam. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 5th ऑसिलेशन हा सुरू करत आहोत. या चॅप्टरमध्ये बराचसा पार्ट हा मॅथमॅटिकल अशा प्रकारचा आहे. बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा चॅप्टर आहे. ऑसिलेशन ही एक मोशन आहे. मोशन म्हणजे काय हे आपणास माहिती आहे. चेंज इन पोझिशन ऑफ द बॉडी दॅट इज नथिंग बट द मोशन. या मोशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन्स डिस्कस केलेल्या आहेत. पूर्वी आपण याच्या अगोदर ते स्टडी केलेलं आहे. आपण फक्त जस्ट एकदा ते रिवाइज करू बघूया. एक आहे ती म्हणजे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आणि जर त्याचं स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्यालाच आपण काय म्हणत असतो बरं, UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर जर त्याचं स्पीड हे व्हेरिएबल असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. दुसरी मोशन आहे बघा लिनियर मोशन. द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ यालाच आपण नाव दिलेलं आहे लिनियर मोशन. स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मोशन रिपीट झाली तर त्याला लिनियर मोशन असं म्हणतात. तिसरी मोशन आहे बघा ती आहे प्रोजेक्टाईल मोशन. द मोशन ऑफ अ पार्टिकल सायमल्टेनियसली अलॉंग व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन और व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हणजे जी मोशन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एकाच वेळेस व्हर्टिकल किंवा एकाच वेळेस हॉरिझॉन्टल अशा पद्धतीच्या डायरेक्शन मध्ये मोशन जर रिपीट होत असेल त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अ स्टोन इज थ्रोन इन एअर बाय मेकिंग सम अँगल विथ द हॉरिझॉन्टल, देन द मोशन ऑफ दॅट स्टोन इज अ प्रोजेक्टाईल मोशन. आपणा समोर दाखवलेल्या डायग्राम मध्ये जी मोशन आहे ती प्रोजेक्टाईल अशा प्रकारची आहे. ओके. इन दिस चॅप्टर वी हॅव टू डिस्कस ऑसिलेशन्स. ऑसिलेशन्स या मोशन बद्दल आपणास परिचित, आपण बऱ्यापैकी या मोशनच्या बाबतीमध्ये परिचित आहात. परंतु काही एक्झाम्पल आपल्याला सांगितल्यानंतर नेमकं ऑसिलेशन म्हणजे काय याचा अर्थ आपणा सर्वांच्या लक्षात येईल. यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स या ठिकाणी आपणा समोर मी मांडणार आहे. आपण ते स्टडी करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वी शॅल स्टडी अबाउट द एक्झाम्पल नंबर 1. क्रेडल. पाळण्याची मोशन ही ऑसिलेटरी अशा प्रकारची आहे या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसरं एक्झाम्पल बघू, स्विंगिंग ऑफ स्विंग. झोक्याची मोशन ही ऑसिलेटरी किंवा ऑसिलेशन्स आहे. तिसरं एक्झाम्पल आपण बघूया, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक म्हणजे घड्याळामधील पेंडुलमची मोशन ती सुद्धा या ठिकाणी ऑसिलेटरी आहे. आपणास माहितीच आहे भिंतीवरती टांगलेलं जे घड्याळ असतं त्याचा लोलक हा फिरत असताना त्याची जी मोशन असते त्यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो, ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन्स असं आपण म्हणतो. आफ्टर दॅट वी स्टडी अबाउट नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. नीडल ऑफ सुईंग मशीन. शिलाई मशीनची जी सुई आहे ना त्याची मोशन जी आहे ती सुद्धा ऑसिलेटरी अशा प्रकारचीच आहे. कपडे शिवताना मशीनची सुई सतत
एकाच मार्गामधून वरती खाली होत असते. हे सुद्धा एक प्रकारची ऑसिलेशन्सच आहे. देन वी स्टडी अबाउट नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. ट्युनिंग फोर्क आपणासमोर आकृतीमध्ये दाखवलेला आहे. या ट्युनिंग फोर्कला 2 प्रॉन्ग्ज असतात. रबर पॅडवर आदळल्यानंतर त्याची जी प्रॉन्ग्जची जी मोशन आहे ती व्हायब्रेटरी किंवा ऑसिलेटरी मोशन आहे. म्हणजे ट्युनिंग फोर्क हे याच्यामध्ये व्हायब्रेट केल्यानंतर तो व्हायब्रेट होत असताना त्याचे प्रॉन्ग्ज आत येतात, बाहेर जातात. ही जी त्या प्रॉन्गची व्हायब्रेशन्स असतात याला सुद्धा आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. त्याचबरोबर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया नंबर 6. ऑसिलेशन्स किंवा ऑसिलेशन ऑफ अ स्प्रिंग. मोशन ऑफ स्प्रिंग ही स्प्रिंगची मीन पोझिशन आहे आणि ती स्ट्रेच करून सोडल्यानंतर त्याला खाली वेट अप्लाय केलेले आणि स्ट्रेच करून सोडल्यानंतर त्याची जी मोशन आहे ना डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ती ऑसिलेटरी अशा प्रकारची मोशन आहे. म्हणजे इथं स्प्रिंग जी ऑसिलेट होत असते त्याची मोशन ही ऑसिलेटरी अशा प्रकारची आहे. त्याचबरोबर व्हायब्रेशन ऑफ गिटार स्ट्रिंग ही सगळी जी एक्झाम्पल्स आहेत ना यामध्ये टू अँड फ्रो मोशन आहे. म्हणजे पुढे जाणार परत पाठीमागे येणार किंवा अप अँड डाऊन मोशन आहे, वरती जाणार परत खाली येणार. यालाच आपण ऑसिलेशन्स किंवा ऑसिलेटरी मोशन असं आपण या ठिकाणी याला म्हणत असतो किंवा म्हणणार आहे. ओके. बेसिकली ऑसिलेटरी मोशन्स किंवा ऑसिलेशन्स इट इज अ पिरियोडिक मोशन. म्हणजे बेसिकली तसं जर विचार केला तर ऑसिलेटरी मोशन ही पिरियोडिक मोशन आहे. मग पिरियोडिक मोशन म्हणजे नेमकं काय बरं? द पिरियोडिक मोशन मीन्स मोशन विच रिपीट्स अगेन अँड अगेन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम किंवा एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ द टाइम. इट इज कॉल्ड ॲज पिरियोडिक मोशन. यालाच आपण पिरियोडिक मोशन असं म्हणणार आहे. आणि हा टाइम इंटरवल आहे हे लक्षात घ्या. हा जो टाइम इंटरवल आहे ना यालाच आपण काय म्हणत असतो? पिरियड असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. त्याला पिरियड असं आपण म्हणतो. काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. आता वरती डेफिनेशन दिलेलीच आहे पिरियोडिक टाइम. पिरियोडिक टाइम म्हणजे काय? द टाइम टेकन फॉर वन सच सेट ऑफ द मोमेंट्स इज कॉल्ड पिरियड or it is also called as periodic time. Period is denoted by or periodic time is denoted by capital T. हा periodic time capital T ने डिनोट करतात. काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. फॉर एक्झाम्पल सेकंड हँड, मिनिट हँड, अवर हँड ऑफ अ क्लॉक याची मोशन जी आहे ना ती पिरियोडिक आहे. सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा या सर्वांची मोशन ही पिरियोडिक अशा प्रकारची आहे. सेकंड काट्याचा विचार केला तर हा गोल फिरत असताना सर्क्युलर मोशन मध्ये त्याला एका रोटेशनसाठी किती वेळ लागतो बरं? तर 60 सेकंद लागणार आहेत. किती वेळ लागणार आहे त्याला? 60 सेकंद. तर मिनिट काटा फिरत असताना त्याला किती वेळ लागणार आहे मिनिट काट्याला? तर 60 मिनिट्स हा त्याचा पिरियड आहे बघा. एक प्रदक्षिणा मिनिट काट्याला पूर्ण करायला 60 मिनिट एवढा वेळ लागणार आहे. म्हणजेच 3600 सेकंद किंवा 60 मिनिट असं आपण म्हणतो त्याला. किंवा 1 तास त्याला लागणार आहे असं आपण म्हणतो. 60 मिनिट म्हणजेच 1 तास त्याला लागणार आहे. तास काटा जर असेल खाली दिले बघा अवर हँड तर 12 तास त्याला लागणार आहेत. 12 hours. ओके. दीज आर द पिरियोडिक टाइम्स. हे सर्व काय पिरियोडिक टाइम्स आहेत लक्षात घ्या. पृथ्वीला स्वतःच्या भोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो बरं? अर्थ रोटेट राउंड इटसेल्फ. किती वेळ लागणार? 24 hours. 24 तास. 24 तासामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे तेवढा वेळ त्याला लागणार आहे. आणि याच पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागणार आहे बरं?
तर 365 डेज एवढं त्याला 365 दिवस लागणार आहेत बघा. ही सगळी पिरियडिक मोशनची एक्झाम्पल्स आहेत. अर्थ रोटेट राऊंड इट सेल्फ, अर्थ रोटेट राऊंड द सन, याच्यासाठी लागलेला जो पिरियड आहे ना, तर त्याला आपण पिरियडिक टाइम कॅपिटल टी असं आपण म्हणतो. ही सर्व पिरियडिक मोशनची एक्झाम्पल्स आहेत. आपणा समोर इथं घड्याळामध्ये दाखवलेले. हा सेकंड हँड आहे, त्यानंतर हा मिनिट हँड आहे, हा आवर हँड आहे, तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा, आणि यांचा हा पिरियडिक टाइम या ठिकाणी आपण डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. पिरियडिक टाइम इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. यानंतर ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन्स असं म्हणतो. इट इज बेसिकली अ पिरियडिक मोशन. आपण जी काही एक्झाम्पल्स इथं सांगितलेली होती ना, ही सर्व सर्क्युलर मोशन मधली एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे पिरियडिक मोशन ही कशी आहे तर ऑसिलेटरी आहे का? म्हणजे पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी आहे का बरं? तर नाही. एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी, बट एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन इज डिफाइंड ॲज द टू अँड फ्रो मोशन ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीची टू अँड फ्रो म्हणजे पुढे जाणार, परत पाठीमागे येणार, अशा प्रकारची पोझिशन, अशा प्रकारची मोशन बॉडी परफॉर्म करत असते. अबाउट अ फिक्स्ड पोझिशन, त्याच्या फिक्स्ड पोझिशनशी रिलेटेड ती पुढे जात असते, परत पाठीमागे येत असते. वारंवार अशा प्रकारची मोशन रिपीट होत राहते. यालाच आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. इट इज बेसिकली पिरियडिक मोशन, कारण ठराविक वेळेनंतर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम नंतर ती रिपीट होत असते. विशिष्ट वेळेनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते, आणि म्हणून याला पिरियडिक मोशन असं आपण म्हणतो. ऑसिलेटरी मोशन इज अ टाइप ऑफ पिरियडिक मोशन, आणि म्हणून ऑसिलेटरी मोशन ही एक प्रकारची पिरियडिक मोशन आहे. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते. परंतु बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. म्हणजे याचा अर्थ असा झाला, प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते, परंतु प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी असेलच असं नाही. सर्क्युलर मोशन इज पिरियडिक, but it is not oscillatory. Every oscillatory motion is periodic motion. Every periodic motion is not oscillatory motion. कारण आता मी जी काही एक्झाम्पल सांगितली, मिनिट हँड असेल, सेकंड हँड असेल, आवर हँड असेल, ही काही ऑसिलेटरी मोशन नाहीत, तर ती सर्व सर्क्युलर मोशन आहेत. हे लक्षात घ्या. मोशन आहे म्हटल्यानंतर त्याला डिस्प्लेसमेंट आली. त्याला डिस्प्लेसमेंट आहे. मोशन म्हटलं की त्याला डिस्प्लेसमेंट आहे, त्याला वेलोसिटी आहे, त्याला ऍक्सलरेशन आहे. म्हणजेच या फिजिकल क्वांटिटी डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सलरेशन या ऑसिलेशनच्या बाबतीमध्ये साइन आणि कॉस फंक्शन मध्ये रिप्रेझेंट करता येतात. आपल्याला ते रिप्रेझेंट करता येतं साइन आणि कॉसच्या फंक्शन मध्ये. हे साइन आणि कॉस फंक्शन जे आहेत ना, हे हार्मोनिक फंक्शन्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या ऑसिलेटरी मोशनला आपण काय म्हणत असतो तर हार्मोनिक मोशन असं आपण म्हणत असतो. यालाच आपण काय नाव देणार आहे तर हार्मोनिक मोशन. या हार्मोनिक मोशन मध्ये, ऑसिलेटरी मोशन मध्ये, या ऑसिलेशन्स मध्ये जो सिंपलेस्ट फॉर्म आहे ना, त्यालाच आपण काय नाव देणार आहे तर सिंपल हार्मोनिक मोशन. शॉर्ट मध्ये आपण त्याला SHM असं म्हणणार आहे. ऑसिलेटरी और ऑसिलेटरी मोशन इज रिप्रेझेंटेड बाय और displacement, velocity, acceleration of oscillatory motion is represented by sine or cos function. These functions are harmonic functions. That's why oscillations or oscillatory motion is called as harmonic motion. And
the simplest form of this harmonic motion is called as simple harmonic motion. Simple harmonic motion ची डेफिनेशन दिलेली, द मोशन विच रिपीट्स अगेन अँड अगेन, जी मोशन वारंवार रिपीट होत राहते, अलॉंग द सेम पाथ, एकाच मार्गामधून ती मोशन रिपीट करते, इज कॉल्ड सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे जी मोशन वारंवार रिपीट होत राहते, अगेन अँड अगेन अलॉंग द सेम पाथ, एकाच मार्गामधून जर ती मोशन वारंवार रिपीट होणार असेल तर त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे, काय म्हणतो त्याला, सिंपल हार्मोनिक मोशन. देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. या सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन प्रकार पडतात. नंबर 1, फर्स्ट टाइप आहे बघा लिनियर SHM आणि सेकंड टाइप आहे अँगुलर SHM. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. सपोज दॅट दिस इज अ सिंपल पेंडुलम. हा एक साधा असा सिंपल पेंडुलम दिलेला आहे. पेंडुलम मीन्स एनी ऑब्जेक्ट सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. कुठलाही एखादा ऑब्जेक्ट हा स्ट्रिंगच्या सहाय्याने सस्पेंड केलेला असतो. इट इज कॉल्ड ॲज सिंपल पेंडुलम. हिअर दिस पेंडुलम इज सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. दोरीच्या सहाय्याने अडकवलेला आहे. देन इट रिमेन्स इन इक्विलिब्रियम पोझिशन. ही पोझिशन कसली आहे दाखवलेली, इक्विलिब्रियम और रेस्ट कंडिशन. यालाच आपण इक्विलिब्रियम पोझिशन किंवा रेस्ट कंडिशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड इक्विलिब्रियम और मीन पोझिशन. व्हेन इट इज डिस्प्लेस, ज्यावेळेस तो पेंडुलम हा डिस्प्लेस केला जातो, व्हेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन, व्हेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन टुवर्ड्स राईट. समजा उजव्या बाजूला हा डिस्प्लेस केला अँड रिलीज आणि तिथून सोडून दिला, देन इट परफॉर्म्स सच टाइप ऑफ द व्हायब्रेशन्स. अशा प्रकारची व्हायब्रेशन्स किंवा ऑसिलेशन्स तो परफॉर्म करायला सुरुवात करतो. म्हणजे मीन पोझिशनचा पेंडुलम राईट हँड साइडला डिस्प्लेस करून रिलीज केला, सोडून दिला की तो अशा पद्धतीनं ऑसिलेशन्स परफॉर्म करत राहतो. सर्टन ऑसिलेशन्स बिफोर कमिंग टू रेस्ट. रेस्टला येण्यापूर्वी तो अशा पद्धतीनं ऑसिलेट होत राहतो डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. These vibrations or these oscillations, that is to and fro motion. यालाच आपण काय म्हणत असतो की टू अँड फ्रो. हे टू झालं, याला टू असं म्हणायचं आणि इकडे परत मागे आलं की फ्रो असं म्हणायचं. टू अँड फ्रो मोशन. ऑसिलेटरी मोशन is harmonic motion, is simple harmonic motion, and if the amplitude of the pendulum is small, याच पेंडुलमची ही जी एम्प्लिट्यूड आहे ना, ही एम्प्लिट्यूड जर स्मॉल असेल तर देन इट इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक मोशन और अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर SHM. म्हणजे या सिंपल पेंडुलमची मोशन ही लिनियर SHM आहे. कधी तर ज्यावेळेस त्याची एम्प्लिट्यूड ही कशी असेल, स्मॉल असेल. जर एम्प्लिट्यूड स्मॉल असेल तर या डायग्राम मध्ये दाखवलेल्या सिंपल पेंडुलमची मोशन ही कोणत्या प्रकारची आहे, तर लिनियर SHM. म्हणजे वारंवार त्याच मार्गामधून ती मोशन परफॉर्म होत राहते. जर त्याची एम्प्लिट्यूड स्मॉल असेल तर त्याला आपण लिनियर SHM असं म्हणतो. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, the motion which repeats again and again. The periodic motion which repeats again and again along the same path. एकाच मार्गामधून जर एखादी बॉडी वारंवार तीच मोशन परत परत रिपीट करत असेल त्याचा अर्थ ती सिंपल हार्मोनिक मोशन असते. एकाच मार्गावरती रिपीट होणाऱ्या पिरियडिक मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणणार आहे. आणि आता या पेंडुलमची लांबी जर आपण कमी केलेली असेल तर पेंडुलमची एम्प्लिट्यूड सुद्धा जर आपण कमी केलेली असेल, म्हणजे या सिंपल पेंडुलमची लांबी, दोऱ्याची स्ट्रिंगची लेंथ जी आहे ना, ती लेंथ आणि त्याची जी एम्प्लिट्यूड आहे ना, ही एम्प्लिट्यूड जर आपण कमी केली तर त्याचा मार्ग
हा स्ट्रेट लाईन होणार आहे. कसा स्ट्रेट, तो मार्ग कसा येणार आहे, त्याचा स्ट्रेट लाईन असा तो मार्ग येणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे मग, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणणार आहे. म्हणजे मोशन ही रिपीट होत असताना त्याचा पाथ हा जर स्ट्रेट लाईन अशा प्रकारचा असेल आणि बॉडी जर टू अँड फ्रो अशा प्रकारची मोशन परफॉर्म करणार असेल तर यालाच आपण काय म्हणत असतो, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे या डायग्राम मध्ये दाखवलेला हा सिंपल पेंडुलम हा ऑसिलेट होत असताना जर त्या स्ट्रिंगची लेंथ कमी असेल, शॉर्ट लेंथ असेल आणि अँप्लिट्यूड जर कमी असेल, मिनिमम असेल, तर याचा अर्थ असा झाला की त्या सिंपल पेंडुलमनं परफॉर्म केलेली मोशन ही कोणत्या प्रकारची आहे, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. म्हणजे मोशन परफॉर्म करताना पाथ स्ट्रेट लाईन असेल तर त्याला लिनियर एसएचएम असं म्हणायचं. आणि जर मोशन परफॉर्म करताना जर त्याचा पाथ हा कर्वेचर अशा प्रकारचा असेल, अँग्युलर पाथ मधून जर मोशन रिपीट होणार असेल तर त्यालाच आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ओके, थँक्यू.